तप करायचे हे ब्रह्मदेवांच्या लक्षात आलं आणि त्यांनी दिव्य 100 वर्ष तप केलं असा भागवतामध्ये उल्लेख आहे. भागवतामध्ये जे आकडे आहेत तपश्चर्येचे, त्या कुठल्याही आकड्याच्या ज्याला आपण डिटेलमध्ये म्हणजे मग एवढे वर्ष केलं, 1000 वर्ष केलं, कसं काय केलं 1000 वर्ष, माणसाचं आयुष्य समजा 100 वर्षाचं आहे, राक्षसांनी 1000 वर्ष तपश्चर्या केली असे उल्लेख आहे. तर कलियुगातली आयुष्यमान आणि वेगवेगळ्या युगांमध्ये ज्या कथा घडल्या त्या वेळेचं आयुष्यमान हे वेगळे आहे. त्यामुळे अशा पद्धतीने एकतर त्याचा कयास लावायचा प्रयत्न करायचा नाहीतर मग त्या गोष्टी कशा काय घडल्या, 1000 वर्ष तपश्चर्या कशी काय केली, तर याचा अर्थ दीर्घकाळ तपश्चर्या केली असा आपण लावावा. ब्रह्मदेव कमलावरती बसलेले आणि त्यांनी पाहिलं की आजूबाजूला म्हणजे आधीचा जो कल्प आहे त्याची समाप्ती झाली आहे, पण तरीसुद्धा त्या कल्पाच्या समाप्तीच्या वेळेला जे वारे वाहत होते त्या वाऱ्यांमुळे ते ज्या कमलावरती बसले ते कमळ आणि पाणी थरथरत आहे. म्हणजे एवढा प्रचंड त्या सगळ्याचा वेग आहे आणि त्यामुळे त्यांनी तो वारा पिऊन टाकला आणि ते पाणीसुद्धा पिऊन टाकलं असा उल्लेख आहे. आणि त्याच्यानंतर ते विचार करतायत की मला कोणीतरी निर्माता आहे, म्हणजे मी ज्या अर्थी आहे त्या अर्थी माझा कोणीतरी निर्माता आहे. म्हणून भगवान ब्रह्मदेवांनी त्या कमल कोशामध्ये प्रवेश केला आणि त्यांनी बघितलं ते त्या देठातून आतमध्ये गेले. आपण ती कथा पाहिली आहे सगळी. आतमध्ये सुद्धा पाणीच आहे आणि बाहेरसुद्धा पाणीच आहे. त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं, त्यांनी त्या कमलाचे 3 भाग केले असा उल्लेख आहे. आपण जे लोक म्हणतो ना, सप्तलोक म्हणजे 7 लोक वरती असतात आणि 7 लोक खालती, असे 14 भुवन म्हणतात. 14 चौकड्यांचं राज्य किंवा त्याहीपेक्षा अधिक असू शकतं, पण 14 भागामध्ये ते विभागलं आणि त्या लोकाला एक एक नाव प्राप्त केलं. आणि प्रलय कालामध्ये जशा पद्धतीनं वेगवेगळी सृष्टी होती त्या पद्धतीनं एक एक सृष्टी निर्माण केली. ब्रह्मदेव विचार करतायत की हे सगळं आधी होतं कसं. मुळात मला जर काहीतरी करायचं असेल तर त्याचं एक दृश्य स्वरूप पाहिजे, म्हणजे ते कसं असलं पाहिजे हे समजलं पाहिजे. आणि म्हणून त्या तपश्चर्येमध्ये ब्रह्मदेवांनी काय केलं तर ते समजून घेतलं की आधी जी सृष्टी होती ती कशा पद्धतीची होती आणि त्या पद्धतीनं त्यांनी ती सृष्टी निर्माण केली. यातली पहिली जी सृष्टी आहे ती महत्त्वाची सांगितलेली. याच्यामध्ये सत्वगुण आणि विषमता, सत्वादी गुण आणि विषमता, म्हणजे सत्वगुणांमध्ये विषमता निर्माण होणं, म्हणजे सत्व रज आणि तम हे जे त्रिगुण आपण म्हणतो ते त्या एकाच तत्वापासून, सत नावाच्या तत्वापासून तयार झाले. सतमध्ये विषमता आली आणि त्याच्यापासून सत्व रज आणि तम अशा गोष्टी निर्माण झाल्या. दुसरी जी सृष्टी आहे ती अहंकाराची. आपल्या सगळ्यांचा अत्यंत जवळचा मित्र अहंकार, याची निर्मितीसुद्धा दुसऱ्या सृष्टीमध्ये ब्रह्मदेवांनी केलेली आहे, जिच्यापासून पृथ्वी आदी पंचमहाभूत, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय ही उत्पन्न झाली.
अहंकाराचं जर वर्णन ऐकलं तर ते फार छान आहे. आपल्याला ते इतकं छान वाटतं आणि नंतर लक्षात येतं की अरे हे जे सगळं वर्णन केलं आहे ना ते कदाचित माझ्या बाबतीतच खरं आहे. म्हणजे माझंच जणू काही हे वर्णन आहे इतकं हे अहंकाराचं वर्णन आहे. अहंकार तत्व आहे. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. यातला अहंकार हा काही केल्या आपला जात नाही. कितीही आपण नाही म्हणलं तरी तो येतो. सूक्ष्म अहंकार आणि सात्विक अहंकार आहे परत त्याच्यावरती. असा सात्विक अहंकार सुद्धा सांगितलेला आहे. तिसरी सृष्टी जी आहे तिला भूतसर्ग असं म्हटलं आहे, ज्याच्यामध्ये पंचमहाभूतांना निर्माण करणारा तन्मात्र वर्ग राहतो. चौथी सृष्टी जी आहे ती इंद्रियाची आहे. ही ज्ञान आणि क्रयशक्तीनं युक्त आहे. पाचवी सृष्टी ही सात्विक अहंकारापासून झाली आहे आणि या सात्विक अहंकाराच्या सृष्टीमध्ये किंवा त्याचा एक भाग म्हणजे आपलं मन आहे असा उल्लेख केला आहे. सहावी सृष्टी जी आहे ती अविद्येची आहे, जिच्यामध्ये तामिस्त्र, अंधतामिस्त्र, तम, मोह आणि महामोह ह्या 5 गोष्टी राहतात. सहावी सृष्टी जी आहे ती प्राकृत आहे, म्हणजे प्राकृत आणि वैकृत अशा सृष्टी आहेत. त्याचं सुद्धा वर्णन सांगितलेलं आहे. भगवंतांचं चिंतन करणाऱ्याचं दुःख दूर करणाऱ्या आणि रजोगुणांचा स्वीकार करून सृष्टी निर्माण करणाऱ्या भगवंतांची ही लीला आहे. सातवी प्रमुख वैकृत सृष्टी ही 6 प्रकारची सांगितली आहे. मग ह्या प्रत्येक सृष्टीमध्ये कोणकोणत्या पद्धतीच्या वनस्पती आहेत, कोणकोणत्या पद्धतीचे पशु आहेत, कोणकोणत्या पद्धतीचं प्राणी आहेत, हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर जी 8वी सृष्टी आहे ती पशुपक्ष्यांची सांगितलेली आहे. अशी 28 प्रकारची ही मानली गेलेली आहे. पशुपक्ष्यांना कालाचं ज्ञान नसतं आणि त्यांच्याकडे तमोगुण अधिक असतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पशु हे एकतर रोज खाणं मिळवण्यासाठी म्हणून त्यांचा प्रवास चालतो. पोट भरण्याकरता ते त्या विशिष्ट फळाला किंवा त्यांचं जे अन्न आहे तिथे जातात, ते अन्न भक्षण करतात आणि तेवढं करून पुन्हा आपल्या निवासाच्या ठिकाणी म्हणजे झोपण्याच्या ठिकाणी परत येतात. त्यांना बाकी काही नसतं, त्यांच्यामध्ये विचारशक्ती नाही आणि त्यांना मन नाही असं म्हटलं जातं. पण हल्ली जे पाळीव प्राणी आहेत त्यांनासुद्धा मन आहे असं म्हटलं जातं. पण इथे त्यांना कालाचं कुठलंही ज्ञान नाही आणि त्यांच्याकडे तमोगुण अधिक आहे. केवळ वासावरून ते एखाद्या गोष्टीचं ज्ञान जाणून घेऊ शकतात. असं सगळं वर्णन ह्या सृष्टीरचनेचं सांगितलेलं आहे. मग त्याच्यामध्ये पुन्हा अगदी बारीक प्रमाणामध्ये म्हणजे पशुयोनीमध्ये कोणत्या कोणत्या काय काय येतात ते सांगितले. मग 2 खुरांचे पशु कुठले, 4 खुरांचे पशु कुठले, 5 नखं असलेले कुठले, अशी सगळी मोठी यादी दिलेली आहे. आपण अभ्यास म्हणून ती यादी वाचायला हरकत नाही. त्यानंतर भागवतामध्ये मन्वंतर आदी कालाची गणना दिलेली आहे. कालगणना भागवतामध्ये किती सूक्ष्म आहे. भागवताच्या शेवटीसुद्धा ही कालगणना दिलेली आहे. आपण ज्या वेळेला कथेचा शेवटचा दिवस येतो आपला म्हणजे सप्ताहातला
अंतिम दिवस म्हणून त्या दिवशी सुद्धा ही कालगणना येते, तेव्हा त्यावेळेला आपण प्रामुख्यानं ती कशी आहे आणि कशा पद्धतीनं ती चालते हे पाहणार आहोत. हे थोडंसं ज्याला आपण तांत्रिक म्हणतो, याच्यामध्ये काही रंजक नाही, कथाभाग कुठलाही नाही. त्याच्यामुळे हे ज्यावेळेला तुम्ही प्रत्यक्ष फार कमी कथांमध्ये हे सांगितलं जातं, पण आपण अभ्यासक म्हणून हे आपल्याला माहिती पाहिजे. त्यातला किती भाग सांगायचा हा थोडासा तारतम्याचा विषय आहे, पण या सगळ्याचा उल्लेख तरी थोडासा आपण करावा, कारण हे तत्त्व सांगणं हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे कथा सांगण्याच्या बरोबरीनं. आता त्यानंतर मैत्रेयांनी सांगितलं की विदुरा, मी तुला भगवंतांचा काल नावाचा जो महिमा सांगितला, काळाची गणना सांगितली आधी. पूर्वीचे म्हणजे आपल्या आधी 1-2 पिढ्या बघा, त्यांच्या ह्याला तो तांब्या असायचा, एक घटिका भरली किंवा त्यात तेवढं पाणी भरलं, सूर्योदयाला बरोबर तो ठेवायचा आणि त्याच्यातनं पाणी आत शिरायचं, तो बुडला की पुन्हा काढायचा. ते जे यंत्र आहे त्या यंत्राचा सुद्धा उल्लेख भागवतामध्ये आहे. म्हणजे ते किती भार वजनाचं असलं पाहिजे, कशा पद्धतीचं, त्याचं छिद्र किती आकाराचं असलं पाहिजे, हे सगळं भागवतामध्ये त्या कालगणनेमध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर ब्रह्मदेवांनी ज्या विश्वाची एक एक रचना केली, त्यात पहिल्यांदा त्यांनी अविद्या म्हणजे तम, मोह म्हणजे अस्मिता, महामोह म्हणजे राग, तामिश्र म्हणजे द्वेष आणि अंधतामिश्र म्हणजे अभिनिवेश, या 5 वृत्ती निर्माण केल्या. आणि ते निर्माण केल्यानंतर ब्रह्मदेवांना असं लक्षात आलं की मी आत्तापर्यंत हे जे काही निर्माण केले ही एका अर्थानं पापमय सृष्टी आहे. हे सगळे तमोगुण प्रधान आहेत, रजोगुण प्रधान आहेत. आणि आवाज येत नाहीये? आवाज येतोय का नाही? नाही, कट झाला मध्ये कट झाला तर त्यामुळे मध्ये जे काही समजलंच नाही. 5 प्रकारचे सांगितले ना, त्यावेळेस कट झाला. बर. तम म्हणजे अविद्या, मोह म्हणजे अस्मिता, महामोह म्हणजे राग. आपल्या सगळ्यांना येतो ना? होय. हां, मग आपल्या सगळ्यांना महामोह होतो, लक्षात ठेवा. राग म्हणू नका आता, मला राग आला असं नाही, मला महामोह झालाय. जरा शब्द बदलले की बरं वाटेल, घरच्यांना कुठनं काय काय शिकून येतात असं वाटेल. मला अस्मिता होते. हां. त्याच्यानंतर तामिश्र म्हणजे द्वेष आणि अंधतामिश्र म्हणजे अभिनिवेश. अशा 5 प्रकारच्या वृत्ती ब्रह्मदेवांनी तयार केल्या. आणि ते तयार झाल्यानंतर काही काळ मध्ये गेलाय, हे अगदी लगेच एका पाठोपाठ एक झालेत. आणि त्यानंतर ब्रह्मदेवांना लक्षात आलं असं नाही, काही काळ मध्ये गेलेलं आहे. आणि त्यांनी असं जाणलं की मी हे जे निर्माण करतोय हे एका अर्थाने पापमय आहे सगळं, याच्यामध्ये चांगलं काही नाही. त्यावेळेला पुन्हा ब्रह्मदेवांनी भगवंतांचं ध्यान केलं. आणि ध्यान केल्यानंतर त्यांनी पुन्हा आपलं शरीर पवित्र केलं असा उल्लेख आहे. म्हणजे तपाने काय होतं तर शरीर पवित्र होतं. आणि म्हणून त्यांनी पुन्हा दुसऱ्या सृष्टीची रचना केली. याच्यामध्ये जो आपण अवतार सगळे लिहिलेत भगवंतांचे, त्यातला जो पहिला अवतार आहे सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार, अशा 4
निवृत्तीपरायण मुनींची उत्पत्ती केलेली आहे ब्रह्मदेवांनी. आणि त्यांना सांगितले की आता तुम्ही प्रजा उत्पन्न करा. पण आपल्याला माहिती आहे की हे चारही जण मुळामध्ये निवृत्तीपरायण आहे आणि भगवत चिंतन हे त्यांच्या आयुष्याचं ध्येय आहे. त्याच्यामुळे त्यांनी ब्रह्मदेवांची म्हणजे आपल्या वडिलांची जी आज्ञा होती ती नाकारली एका अर्थाने. आणि ब्रह्मदेवांना सांगितलं की आम्ही काही प्रजा उत्पन्न करणार नाही. आपल्या मुलांनी आपण सांगितलेलं ऐकलं नाही की स्वाभाविकपणे आपल्याला क्रोध येतो. हाच क्रोध ब्रह्मदेवांना आलेला आहे. आणि ब्रह्मदेवांच्या भुवईमधून क्रोध हा इथे दिसतो, रागावलेला असतो ना. आपण डोळे मोठे करतात बघा काही काही जण. मी तर असे अनेक कुटुंब बघितली आहेत की ज्यांच्या सौभाग्यवतींनी फक्त डोळे मोठे केले की श्रीमान खाली बसतात. म्हणजे त्यांना काय म्हणायचंय हे यांना बरोबर कळतं. हे मी माझ्या घरचं सांगतोय. हा आमच्याकडे पण ऐकतात ते बरं का. ऐकतात. हा आमच्याकडे उलट आहे, मी डोळे मोठे करतो. हा आम्ही शांत बसलोय. हे का बरं? माझं पुढचं वाक्य काय? माझं पुढचं वाक्य तुम्ही ऐकलंच नाहीत. तुमचं आणि माझं जर सारखं निघालं तर हा निव्वळ योगायोग समजावा. म्हणजे हे असं एखाद्याला वाटू नये की गुरुजींनी आपल्या घरी CCTV लावलेत की काय. ब्रह्मदेवांच्या भुवईमधून एक बालक प्रगट झालं. ते बालक रडत होतं. रडणे हा म्हणजे रुद्र असा जो शब्दप्रयोग, रुद्र याचा अर्थ रडणे, रुदन करत असा तो शब्द आहे मुळामध्ये. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही मला निर्माण केले तेव्हा आता पिता या नात्यानं तुम्ही माझी राहण्याचं ठिकाण सांगा आणि माझं नाव सांगा. मला तुम्ही उत्पन्न केलं ते ठीक आहे, पण मी कोण आहे तर ते मला सांगा. त्यावेळेला ब्रह्मदेव म्हणाले की तू श्लोक आहे मोठा, पण तू स्फुंदत तू रडतोयस म्हणून तुला लोक रुद्र या नावाने संबोधन करतील. आणि तुला राहण्यासाठी मी जी काही स्थान निर्माण केले ते म्हणजे हृदय, इंद्रिय, प्राण, आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी, सूर्य आणि तप ही स्थानं आधीच निर्माण केली आहेत. आणि त्याच्यानंतर त्याला कोणकोणती नावं आहेत ती सांगितलेली आहेत. मन्यू, मन, महिषन, महान, शिव, ऋतध्वज, उग्ररेता, भव, काल, वामदेव आणि धृतव्रत अशी तुझी नावं असतील. त्याच्यानंतर त्याच्या ज्या रुद्रांच्या 11 पत्नी आहेत त्यांचं नाव आहे रुद्राणींचं. आणि त्याला सांगितलं की तू आता यांच्यापासून प्रजा उत्पन्न कर. त्यावेळेला त्यांनी जी प्रजा निर्माण केली आहे ती सगळ्या दिशांना भस्म करून टाकणारी. कारण आपण अगदी स्वाभाविक बघा, ज्यावेळेला आपण रडतो, लहान बाळ रडतं त्यावेळेला त्याच्या शरीराचं तापमान वाढलेलं असतं, ते गरम लागतं. यात त्यांची उष्णता एवढी मोठी होती, जास्त होती की त्यानं सगळ्या दिशा ज्या आहेत ह्या जळून जायला लागल्या. तेव्हा ब्रह्मदेवांनी थांबवलं त्याला आणि त्याला सांगितलं की तू अशा पद्धतीची प्रजा निर्माण करू नकोस.
तू आता तपश्चर्या करायला जा आणि तू पुन्हा पहिल्याप्रमाणे जी सृष्टी आहे त्या सृष्टीची निर्माण कर अशी आज्ञा दिली. त्यावेळेला रुद्र त्यांना प्रदक्षिणा घालून तपश्चर्या करायला म्हणून निघून गेले. आणि त्याच्यानंतर ब्रह्मदेवांचे जे पुत्र म्हणून ओळखले जातात असे जे ऋषी आहेत त्या ऋषींची नावं दिलेली आहेत. ही नावं आपण नक्की सांगितली पाहिजे. आधीच्या भागातला काही भाग आणि ब्रह्मदेवांच्या कलेपासून शरीरापासून जे ऋषी तयार झाले ते ऋषी कोणकोणते तर त्यातले पहिले आहेत मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतु, भृगु, वसिष्ठ, दक्ष आणि 10वे देवर्षी नारद. पुन्हा सांगतो नाव. सहावे सातवं सांगा. सहावे मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतु, भृगु, वसिष्ठ, दक्ष आणि नारद. अशांची निर्मिती ही ब्रह्मदेवांनी केली. कोणते कोणते ऋषी ब्रह्मदेवांच्या कोणत्या कोणत्या भागांपासून निर्माण झाले त्याचा पण उल्लेख आहे. देवर्षी नारद जे आहेत ते ब्रह्मदेवाच्या मांडीपासून निर्माण झाले आहेत. दक्ष अंगठ्यापासून, वसिष्ठ ब्रह्मदेवांच्या प्राणांपासून निर्माण झाले. भृगु वसिष्ठ कशापासून सर? प्राण, ब्रह्मदेवांचे प्राण. भृगु त्वचेपासून निर्माण झाले. क्रतु हातापासून, पुलह नाभीपासून, पुलस्त्य कानापासून, अंगिरा मुखापासून, अत्री ब्रह्मदेवांच्या डोळ्यापासून आणि मरीची ब्रह्मदेवांच्या मनातून निर्माण झाले. ब्रह्मदेवांचा जो उजवा स्तन आहे त्या स्तनातून धर्माची निर्मिती झाली. शेवटचं की नाही ऐकवलं सर? शेवटचं नाही ऐकवलं वाक्य. ब्रह्मदेवांचा जो उजवा स्तन आहे त्याच्यापासून धर्माची निर्मिती झाली
आणि पाठीपासून अधर्माची निर्मिती झाली आणि या अधर्मातूनच मृत्यू उत्पन्न झाला. ब्रह्मदेवांच्या हृदयापासून काम, भुवयांपासून क्रोध, खालच्या ओठापासून लोभ, आपण म्हणतो ना नेहमी काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे कसे निर्माण झालेत बघा. खालच्या ओठापासून लोभ, मुखापासून वाणीची अधिष्ठात्री देवता देवी सरस्वती, आणि ब्रह्मदेवांच्या लिंगापासून समुद्र निर्माण झाला. ब्रह्मदेवांच्या सावलीपासून भगवान कर्दम म्हणजे कर्दम ऋषी ज्यांना म्हटलं जातं ते उत्पन्न झाले. सर मांडीपासून कोण म्हणालात ते नाही लक्षात आलं. नाही, आज